नाशिकच्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोषी ठरलेल्या माणिकराव कोकाटेंची सगळी खाती मुख्यमंत्र्यांनी काढून घेतली आहेत। माणिकराव कोकाटेंची सगळी खाती अजित पवारांकडे वर्ग करण्यात आली आहेत। दरम्यान माणिकराव कोकाटेंनी अजित पवारांकडे राजीनामा दिल्याची माहिती राष्ट्रवादी कार्यालयाकडून देण्यात आली आहे। तर क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ विभाग अशी सगळी खात्यांचा पदभार आता अजित पवारांकडे सोपवण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंची खाती काढून घेण्याची शिफारस राज्यपालांना केल्यानंतर त्याला राज्यपालांनी मंजुरी दिली। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे बिन खात्याचे मंत्री आहेत। माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलंय। सदनिका घोटाळा प्रकरणात कनिष्ठ न्यायालयानं सुनावलेल्या 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 10,000 रुपयांचा दंड सत्र न्यायालयानं कायम ठेवला होता। या प्रकरणी आता शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। जर मुंबई उच्च न्यायालयानं माणिकराव कोकाटेंची शिक्षा कायम ठेवली तर अजित पवार कोकाटेंनी दिलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करतील अशी माहिती आहे। त्यामुळे हायकोर्टाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।